तर उमरोली संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, आपल्याला प्रेमाची हाक असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण सागर, नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सर्वेश मडवे पहिला चेंडू घेऊन. चांगल्या चेंडूची सांगता तिथे मात्र चेंडू जरूर हवेत किल्ला होता. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील, चेंडू खाली येतील. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर संघाचं अकाउंट पण ओपन झालंय. धावसंख्या 2 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार सर्वेश मडवे. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला, वेग आणि वेग या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या धावून पोहोचेल 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार सर्वेश मडवे. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. हा चेंडू जाणार, अंपायरचा इशारा येईल, चेंडू जाणार, 1 बाउन्स चौकार. समाधानच्या बॅट मधून आलेला चौकार पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय, फटका जरूर सजावलाय. आई चेंडू जाणार, अंपायरचा इशारा येईल, चौकार. डीजे स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स करून फटके सजवत असताना कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार आणि या चौकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा धावफलकावर. आक्रमण केलंय सर्वेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया, सर्वेश गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. सर्वेशवर आक्रमण झालंय, पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथं मात्र फटका जरूर खेचला, क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील, चेंडू खाली निशांत येणार. या चेंडूवर धावा येतील 2 धावेनिशीर 13 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 13 पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा घेत असताना दोन्ही फलंदाजांना पाहू. समाधान चांगली फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार सर्वेश मडवी ऑन बॉलिंग अटॅक. इथे मात्र पुन्हा एकदा पाहू तर आपण या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या धावून पोहोचेल 14 धावा धावफलकावर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 14. डीजे तर प्रत्येकी षटकामध्ये 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक घातलायचे आहेत. उमरोली संघ टाइम लिमिट असणार आहे आपल्यासाठी. तर फास्ट क्रिकेट घ्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर करण मडवी आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिले छोटा भाऊ होता, त्यानंतर मोठा भाऊ करण मडवी आपण भाऊ गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला फटका जरूर केला, क्षेत्ररक्षक असतील. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा धावफलकावर. तर मात्र साईकला फलंदाज असणार सागर. सागर पाटीलला पाहू आपण ऑन स्ट्राईक. उमरोली विपक्ष देवत, उमरोली बी विपक्ष देवत बी असं आपल्याला लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर करण मडवी. इथे मात्र चांगला फटका जरूर खेळलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जरूर प्रवास करतील. चांगली अडवणी तिथे चेंडूची आपल्याला पाहायला मिळाली, त्याच प्रकारची फेकी. इथे मात्र या चेंडूवर धावा बचवल्या तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहूया आपण गोलंदाज असणार सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र हा चेंडू येणार निर्धाव. सुरेख चेंडूची डिलिव्हरी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाची पोझिशन बघून चेंडूची फेकी केली. डॉट चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. चौथा चेंडू घेऊन येणार करण. वेगवान गोलंदाज उमरोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र फटका मात्र चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे. निशांत कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर धाव मिळलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 1 आणि 1 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 18 धावा धावफलकावर. 18 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार ऑन बॉलिंग अटॅक. चांगल्या चेंडूची ती फेकी जरूर झाली. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तिथे मात्र या चेंडूवर मिळणार सिंगल. सिंगल चोरण्याचा प्रयत्न सोरेक आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली तालमेल आणि धावसंख्या पाहिली तर 19 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर असणार. गोलंदाज आपल्याला करण पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून आतापर्यंत जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा असणार शेवटचा चेंडू शेष असणार. मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न होता. वेगामध्ये बीट झालाय फलंदाज. चांगली गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहू. याही चेंडूवर मग फक्त सिंगल येणार आणि या सिंगल निचिर धावसंख्या पाहिली तर 20 धावा धावफलकावर. कमालीची गोलंदाजी करणच्या माध्यमातून पाहिली आपण. फक्त धावा खर्च केल्या 6 एका षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण निशांत मडवी. चला उमरोली संघ स्पीडअप करा. निशांत मडवीला आपण पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. तिसरं षटक उचलण्यासाठी असणार सज्ज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका जरूर खेचलाय. या चेंडूवर धाव मिळेल फक्त 1 आणि 1 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 21 धावा धावफलकावर. 21 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार निशांत मडवी. एक चेंडूचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार समाधानला आपण पाहू. ऑन स्ट्राईक समाधान. देवत टीम आपण पाहू. एका बाजूला पाहू आपण उमरोली. पुन्हा एकदा असणार सज्ज निशांत मडवी.
चांगल्या चेंडूची सांगता करत असताना इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागत असताना पहिला धक्का, पहिला मासा जरूर गळाला लावलाय. धक्का क्रमांक 1 देवत टीमला. समाधान बॅक टू द डगआउट. डीजे तर नेक्स्ट फाईट असणार आहे. एका बाजूला असणार वावंजी संघ, एका बाजूला असणार जुई संघ. तर नवीन फलंदाज भूषण वाघमारे. चांगल्या चेंडूची सांगता, खतरनाक गोलंदाजी, सुरेख गोलंदाजीचा मारा, टिचून मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय निशांत मडवी. व्हेरी गुड बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आई चेंडू आपल्याला निर्धाव जरूर पाहायला मिळतोय. ते मात्र चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. हा चेंडू येतील 4 धावा आणि 4 धावेने चिर. धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 धावा धावफलकावर. डीजे या 4 धावेने चिर. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार ऑन अ बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा चांगला फटका केलाय, सुरेख फटका. या चेंडूवर धावा येतील तब्बल 6. डीजे सुरेख फटकेबाजी. निशांतवर केलंय आक्रमण. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 31 धावा धावफलकावर. तर वावंजी संघ आपण टॉस साठी यायचंय. तर दुई संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का. डीजे इनात नंबर 4 ला फलंदाज झालाय प्रेम वाघमारे. दिलेली जबाबदारी इथे मात्र पार पाडावी लागेल.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण मडवीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. करण मडवी असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज करणला पाहू. स्ट्राईकला फलंदाज प्रेमला पाहू. लेफ्ट आर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख चेंडू. वेग वेग आणि वेग या चेंडूवर पाहायला मिळाला. वेगाने फलंदाजाला मात्र बीट करण्यात आलं. हा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. इथे मात्र फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक येतील तिथे मात्र हा चेंडू जाणार. वन बाउन्स आउट द रोफ. चौकार डीजे. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 धावा धावफलकावर. 35. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज असणार सज्ज. चांगला फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल. या चेंडूवर धाव मिळेल एक. कमबॅक करत असताना करणला पाहू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना मागच्या षटकामध्ये जर करणचा विचार केला फक्त धावा खर्च केला त्या 6. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय. धावा खर्च केल्यात फक्त 5. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी ह्या गोलंदाजीची गरज होती ती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार करण तयार. ऑन अ बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण. भूषण वाघमारे. प्रेम वाघमारे आणि भूषण वाघमारे अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसलाय. अजून एक निर्धाव चेंडू. सुरेख बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीच्या चेंडूची सांगता होत असताना फलंदाजानं जखडून ठेवण्याचं काम इथे मात्र पूर्णपणे पार पडत असताना पाहायला मिळतंय. मात्र पुन्हा एकदा पाहूया या चेंडूवर धाव मिळेल एक. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 37 धावा धावफलकावर. करणची प्रशंसा झाली पाहिजे. कमालीची गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा 6 धावा खर्च करत असताना सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर कर्तव्य पाटील आपल्याला प्रेम हाक मारतात आपण या. नवीन गोलंदाज प्रतीक माळीला आपण पाहू. पुन्हा एकदा पाहू पण गोलंदाज असणार सज्ज. इथे मात्र फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक असतील बनतील दर्शक. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार डीजे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फटका जरूर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक धरून प्रवास करतील. करण येथील तिथे. या चेंडूवर धावा येतील 2 आणि 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. 45 धावा धावफलकावर. 45 ऑन अ बोर्ड. शेवटचा षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना आहे. एकूण धावा 60 धावांचा जर विचार करायला लागेल देवत संघाला. पुन्हा एकदा पाहू. फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. सुजित मडवी होते तिथे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता उमरोली गावचा एक सेफ हँड म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते. डीजे.
तर वावंजी संघ आपल्याला शेवटचा कॉल असणार आहे, अन्यथा आपण जर आला नाही तर समोरच्या टीमला टॉस जिंकला दिला जाईल. फटका जरूर चांगला खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील, तिथे मात्र आउटफील्ड फास्ट पाहायला मिळेल. हा चेंडू जाणार 4 धावा. डीजे पुन्हा एकदा असणार प्रतीक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. फटका जरूर खेचला करण असतील, तिथे मात्र बनतील दर्शक. फटका जाणार सीमा पार, येतोय षटकार. डीजे 55 धावा, धावफल कव्हर 55. शेवटचा चेंडू. फटका जरूर चांगला केलाय, कार्पेटच्या साईने फटका केला. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज होणार बाद. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि एका धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचलाय. 56 धावा धावफलकावर, 57 धावांचं असेल टार्गेट. तर टॉस करण्यात येईल. एका बाजूला आपण जुई संघ पाहू आणि एका बाजूला पाहू आपण वावंजे संघ. तर या पुढच्या उत्तरार्धाकडे जाऊ आपण. दीपक सर फडके विगर यांच्याकडे आपण जाऊ. धन्यवाद अनिकेत पाटील. तर चला आदित्य, चला स्पीडअप करा ही विनंती असेल. देवत टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी उमरोली टीम आपण मैदानामध्ये पाठवा. धावसंख्या जर पाहिली 56, 57 धावांचा पाठलाग करायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये. नाणेफेकीचा कॉल यावेळी जातोय वावंजी टीमच्या बाजूनं. टॉस कोण जिंकलाय? अजून आलेच नाही का? या मग. आयोजकांनी सांगितलं की टॉस जिंकलाय म्हणून, तर टॉस करायचंय. चार ओव्हरची मॅच असेल, थोडं स्पीडअप करा ही विनंती. टॉस जुई टीम. तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये प्रतीक आणि सुजित. चला देवत संघ आपण वॉर्मअप करू नका. पंच थोडस आपण त्या ठिकाणी चेंडू घ्या विनंती. चला सलामीची जोडी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. देवत संघ 56 धावा जमवल्या, 57 धावांचा पल्ला गाठायचे.
चला सामना सुरू करा. सागर पाटील गोलंदाजी मार्क वरती, सुजित मडवी नॉन स्ट्रायकिंग वरती प्रतीक माळी ही जोडी मैदानामध्ये. पहिली चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या चेंडू फाईन लेगला सुंदर फटका, दमदार हिट, चेंडू सीमा पार षटकार. गाणी वाजून कडीचे मास्टर. आता आपण सामन्याकडेच फोकस करणार आहोत. नवीन चेंडू मैदानामध्ये पुढवा, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं सामना स्पीडली होणं गरजेचं. आता एक सामना बॅलन्स आहे. स्वयंसेवक यांना विनंती असेल बॉल मैदानामध्ये एक द्या या ठिकाणी. स्वयंसेवक यांना विनंती असेल 2 चेंडू आपण चॉईस करून ठेवा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट आणि यावेळी देखील चेंडू जर आपण पाहिला सुंदर फेकी. सागर पाटीलचे षटक मैदानामध्ये असताना स्ट्रेट हिट, सरळ बॅटने चेंडू डीप लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट. शुभम त्या ठिकाणी आलाय. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला 7 धावा धावफलकात लागल्यात. ज्या 57 धावांचा पल्ला गाठत असताना 7 धावा धावफलकात तुम्हाला पाहायला मिळाल्यात. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगेल. सागरचे षटक 5 ओव्हरची मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. एकंदरीत पाहतोय उद्याचा लॉट देखील तुमच्या समोर येईल आणि ठीक 9 वाजता रिपोर्टिंग, 9:30 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. याकडे लक्ष असू द्या. सुरेख फटका, क्रिकेटचा क्लास. कवन पॉइंट मधून चेंडू जाईल सीमा पार चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावफलकावरती. एका पाठोपाठ एक सुंदर फलंदाजी, जसा सुईमध्ये धागा रोवावा त्या प्रकारची कामगिरी या ठिकाणी करीत असताना एक चांगला खेळ या ठिकाणी पाहतोय. उद्या पहिली लढत असेल. विनंती असेल सी पूल मधील पहिला सामना जय हनुमान 11 भोकरपाडा अर्थात रुपेश फुलोर यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान 11 शिरवली बी. हे 2 संघ असतील आणि उसरली पंकज आणि त्यांना फाईट करेल संघ बी लॉट्स मधील लढती उद्या. 3 स्टार वाजे विपक्ष पाणदिवे. दुसरी मॅच असेल दोस्ती 11 विगर विपक्ष चेरवली. तिसरी मॅच असेल वाजेपूर विपक्ष नेरे बी आणि अंतिम मॅच असेल दर्णा विपक्ष सहारा शिवकर. अंतिम चेंडूवरती सिंगल 12 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. ज्या 57 धावांचा पल्ला गाठत असताना धावसंख्या झाली 12. 45 धावसंख्येची गरज आहे आणि एकंदरीत पाहिलं तर प्रेम पाटील 11.25 सालाने धावा जमाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती शुभम. अंतिम विनंती असेल या ठिकाणी देवट टीम आपण अति वेळ खर्च करू नका, कारण वामनची टीम देखील एक सामना खेळून त्यांना देखील देवीच्या पाडा क्रिकेट स्पर्धेमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जायचे. त्यांनी देखील चांगलं सहकार्य केले, त्यामध्ये देखील त्यांचं देखील मनपूर्वक आभार. कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की प्रत्येकाचं योगदान खूप महत्त्वाचं असताना ते सर्व खेळाडूंनी विजेते संघाने दिले. खोदून काढल्या चेंडूला एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न होईल का आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज जर आपण पाहिलं नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. शुभम हा गोलंदाज मैदानामध्ये. शुभम पाटील एक वेगवान गोलंदाज. टायगर 11 देवत संघ म्हटला की रायगड आणि व्यावसायिक संघामधून ज्याची वर्णी लागते असा सर्वांचा लाडका आणि देवत गावाचा एक कोहिनूर हिरा अर्थात मयूर वाघमारे याच्याकडून देखील टीमला शुभेच्छा आल्यात. त्याचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. शुभमचा फुलर लेनचा चेंडू फेकलाय, त्यानंतर फक्त दिशा दिली आहे. पण अशा चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. पण जे रणनीती वेगळी आखली गेली आहे उमरोली बी संघाने. एकदा मिळेल एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 57 धावांचा पाठलाग करीत असताना अद्याप 22 चेंडूमध्ये 43 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज शुभम पुढील चेंडू खेळणाऱ्या फेकण्यासाठी सज्ज असेल. फुलर लेनचा चेंडू आणि असेल लॉलीपॉप चेंडू फेकाल प्रत्येक मालीला. त्यावरती मिळतील 6 धावा. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. 20 धावा धावफलकावरती. अनेक
हे दोन संघ पाहतोय. सागर पाटील देखील चांगला व्यावसायिक खेळाडू देवट टीम मधून पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहतोय प्रतीक माली. प्रतीक असेल, सुजित असेल. गोलंदाजी मार्क वरती शुभमचा हा चेंडू खराब फेकी पाहायला मिळाली. त्यानंतर षटकार पाहायला मिळतो. 20 धावा धावफलकात लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक दमदार फेकलं गेलं सागरनं आणि एकंदरीत षटक फेकत असताना थोडासा शुभम मागला ठरलाय. अद्याप 8 धावा खर्च केल्या गेल्या. चेंडू फेकले गेले 3, 2 सिंगल, 1 षटकार. एक चांगलं कमबॅकिंग षटक फेकावं लागेल, पण तेवढीच चांगली दमदार फलंदाजी प्रतीक मालीची या मैदानामध्ये पाहायला मिळते. लेट कट, सुरेख फटका, चेंडू सीमा पार, चौकारण संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. उमरोली गाव म्हटलं की नक्कीच आपण पाहतोय नरेश दादा मडवी असतील, नारायण मडवी असतील, यांचं चांगलं योगदान राहिले टीमला. आणि त्यानंतर एक आमचे परम मित्र आणि ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते महेंद्र माली उमरोली यांचं देखील करूया वेलकम. त्यांच्या वतीने देखील टीमला आल्या शुभेच्छा. सुंदर सुरुवात झाली आहे. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज 12, एकूण धावफलकात धावा लागल्या गेल्या 24. दुसऱ्या ओव्हर मधील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अतिशय रंगतदार लढती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना वेगानं पूर्ण केली जाईल आणि सुरेख रनिंग बिन विकेट. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचला. 26 धावा धावफलकावरती. वेगानं रनिंग घेणं ही ज्यांची ओळख राहिली गेली सुजित आणि प्रतीकी जोडी मैदानामध्ये आणि मिडल ऑर्डर मध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज जर आपण पाहिला आज व्हाईट कार्ड जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. शुभम पाटील पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. स्लोवर चेंडू फेकलाय. क्रिकेटचा क्लास चेंडू जाईल सीमा पार. चौकारानं संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. दमदार कामगिरी करतोय प्रतीक पाटील हा फलंदाज. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या 30. येणारे चेंडू असेल 18 आणि 27 धावसंख्येची गरज. 27 धावसंख्येची गरज आहे. उद्याच्या लढती तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. पहिली लढत जय हनुमान शिरवली बी आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान भोकरपाडा रुपेश फुलोरे यांचा संघ बी. उसरली पंकज उसरली ब संघ असेल आणि त्यांना फाईट करेल येणारा टीम बी लॉर्ड्स मधील तिसरी लढत असेल. वाजे पानदिवे विपक्ष 3 स्टार वाजे विपक्ष पानदिवे. त्यानंतर दोस्ती 11 विगर विपक्ष चेरवली. वाजेपूर विपक्ष नेरे अजित आणि धरणा विपक्ष शिवकर हे संघ असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला तिसरे षटक फेकण्याआधी ऋतिक वाघमारे. पहिल्या षटकामध्ये सागरचं चांगली गोलंदाजी राहिली आणि हे षटक फेकत असताना या षटकामध्ये महागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. 18 धावा खर्च केल्या गेल्या शुभम पाटील या गोलंदाजानं. ऋतिकचे षटक, सुरेख फटका, चांगल्या प्रकारे चेंडूला खोदून काढले कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू जातो. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि दुसरी धाव घेण्याची संधी मिळते सुजितला आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 17 चेंडू आणि 25 धावसंख्या समीकरण. धावसंख्या जर आपण पाहिली तर वेगाने जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, पण धावा जमवत असताना एक चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहिली दुसऱ्या षटकामध्ये. या षटकामध्ये देखील कशा प्रकारे रणनीती असेल. उंचर मारण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न होईल का. शुभम त्या ठिकाणी जर पाहिला थोडस मिसफील्ड, पण प्रत्येकने नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. सामन्यामध्ये जर आपण पाहिला डॉट चेंडू फेकावे लागतील, एखादी विकेट मिळवावी लागेल सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी देवट टीमला. पण या संघामध्ये कॅपॅसिटी आहे. एक संघ एक चांगली कामगिरी करीत असताना अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुरेख फटका, चेंडू डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावर. डोंगराच्या पाड्या स्पर्धेमध्ये देखील उमरोली संघाने सुंदर कामगिरी केली. त्यानंतर देवट टीमचा देखील खेळ आपण पाहिला तर सुपर एट मध्ये यांचा संघाचा प्रवेश अप्रतिम राहिलाय. आणि एकंदरीत सुजित थोडंसं स्पीडअप करा, चेंडू लवकर गोलंदाजाकडे सुपूर्द करा, कारण अद्याप एक सामना बॅलन्स आहे.
पेंदर नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये देवत संघाची उत्तम कामगिरी राहिली, सुंदर केलं साकारला या टीमनं. आणि एकंदरीत पाहतो हे षटक हाताळत असताना चौकार आणि षटकांची आतषबाजी. सुरेख फटका फेकून दिलाय, चेंडू जाईल सीमा पार आणि 6 धावेने संघ धावून पोहोचलाय 45 धावा फलकावर. 2 चेंडू तिथे चेक करून ठेवा. 10 चेंडूमध्ये 34 धावा खेळतोय प्रतीक. स्पर्धेमधील पहिली अर्धशतके केली समाधान पाटील वाजे याच्या नावावरती राहिली. त्यानंतर दुसरं अर्धशतक पाहिलं ओमकार पाटील रावे या खेळाडूच्या नावावरती राहिले. आणि स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक कंप्लीट होईल का? चौदा चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 12चं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर पाटीलनं षटक का घेतलं नाही याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. एक वेगळी रणनीती आखली गेली. खराब कामगिरी करतोय गोलंदाज. उंचावर मारण्याचा प्रयत्न सागर पाटील. चेंडू घरी आलाय. चेंडू दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडण्याची संधी, पण तो झेल भूमीला दान झाला. एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. 46 धावा लागल्या गेल्यात. 11 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 11 धावसंख्येची गरज. नाणेफेक जिंकले जुई संघ. जो काही तुमचा निर्णय असेल त्वरित मैदानामध्ये रवाना व्हा. फलंदाजी की क्षेत्ररक्षण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 2 षटकांचा अद्याप खेळ बाकी असेल. येणारे 12 चेंडू आणि 11चं समीकरण मैदानामध्ये. एकूण धावसंख्या 46. बारा 11चं समीकरण मैदानामध्ये. सामना आता बॅलन्स आहे. अनेक वेळेला आपण पाहिले 12 चेंडूमध्ये प्रेम पाटील आपण 7 धावा डिफेन्स होताना मी पाहिल्यात. एकंदरीत लढती देखील तशा प्रकारच्या पाहायला मिळतील. आणि 5 ओव्हरमध्ये 107 धावा चेस होताना देखील पाहिल्यात. हे क्रिकेट आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 39 धावा चेस झाल्यात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 29 धावा चेस झाल्यात. शेवटच्या अंतिम चेंडूमध्ये षटकामध्ये 36 धावा चेस झाल्यात. डिफेन्सिव्ह क्रिकेट हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडूमध्ये 35 धावांची एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. हे षटक हाताळत असताना एक सुंदर कामगिरी राहिली. सुरेख फटका. चेंडू जाईल गॅप मध्ये. चेंडू सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 50 धावा धावफलकावरती. अर्धशतक या ठिकाणी पाहिलं कंप्लीट. 7 धावसंख्येची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 39 या धावसंख्येचं योगदान या खेळाडूचं राहिलंय. अद्याप 7 धावसंख्येची गरज असणार आहे. 10 चेंडू 7 धावसंख्येची गरज. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. अवंतरचा इशारा आलाय. अवंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. 10 चेंडू 7 समीकरण. एकही फलंदाज बाद नाही. फलंदाजी सुरुवात सुंदर राहिली होती. 56 धावा सुरेख बनवल्या होत्या देवत संघानं, पण तो उमरोली बी संघ मैदानामध्ये खेळत असताना. सुरेख फटका पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये इनसाइड आउट. विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 9-4चं समीकरण मैदानामध्ये. चला जुई संघ आपण काय फिल्डिंग बॅटिंग तो निर्णय कळवा. बॅटिंग घेतले तर वामनजी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सज्ज रहा. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल का? सिंगल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. 8 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. रोहित मयूर या ठिकाणी बॉल चेक करून ठेवा, म्हणजे वेळ नको जायला. पुढील सामना देखील 4 ओव्हरचा असेल. वावनचा संघ आपण क्षेत्ररक्षणाची तयारी करा. हलक्या हाताने दिशा दिली. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावरती. 2 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवर विनिंग फटका येईल का याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील, कारण एकूण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी राहिली आहे. सुरेख फटका आणि विनिंग MS धोनी स्टाईलने सामना समाप्त होईल. चेंडू सीमा पार. 16 चेंडू मध्ये धावा जमवल्या 48. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक माली.
एक चेंडू द्या, कारण 2 देत नाही किंवा 3 घेत नाही, म्हणजे तो तोडगा असतो काहीतरी. हा मयूर, तर काही काय ना 3-3 उडले आहेत रोशन, मग त्यांचं काय करायचं. उमरोली संघ आपण सामना जिंकल्यात. तुम्हाला यावं लागेल सोमवारी पहिला मॅच खेळण्यासाठी. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक माळी. प्रतीक माली मॅन ऑफ द मॅच. सुंदर फलंदाजी राहिली प्रतीकची. आणि प्रतीक सोमवारी पहिली मॅच खेळायचे, उद्या नाही होणार. प्रतीक माली मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा अप्रतिम फलंदाजी केली, 48 धावा. प्रतीक बेस्ट ऑफ लक, सुंदर फलंदाजी केली. असाच केलेत राहा, आपल्या गावाचा आणि विभागाचा नाव मोठं कर. हीच तुला शुभेच्छा आमच्या वतीनं. आणि सोमवारी सुजित